नमस्कार. नमस्कार. सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण तूर पिकामध्ये आहोत. तूर पिकाची लागवड कशी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. आज एक असे अनुभव शेतकरी आहेत की त्यांच्याकडे साधारणतः 8 एकर तूर आहे आणि तुरीचं एवढं विक्रमी उत्पादन असणार आहे. तुम्ही बघत असाल तुरीचं प्लॉट, एवढ्या शेंगा, एवढे फुलं आहेत, लय मोठं विक्रमी उत्पादन असणार आहे. पण ह्या शेतकऱ्यांनी कसं नियोजन केलं हे आपल्याला कळणं गरजेचं. जोपर्यंत आपल्याला समजणार नाही की लागवड कशी केली पाहिजे, पाणी किती दिले पाहिजे, फवारण्या कशा केल्या पाहिजे, तोपर्यंत आपल्या पिकाचं कुठलीही माहिती आपल्याला भेटत नसते. त्याच्या आधी आपल्याला तूरची माहिती भेटणं, पूर्ण माहिती भेटणं गरजेचं. त्याच्या आधी आपल्याला लागवड करत असताना, तूरची पेरणी करत असताना आपण कशी पेरणी केली की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल याविषयी आपण त्या शेतकऱ्याचा अनुभव. आता लक्षात घ्या शेतकरी मित्र, आपण तूर पीक जर बघितलं तर मार्केटमध्ये भरपूर असा भाव तूर पिकला आहे. आपल्या रेग्युलर जीवनामध्ये आपल्या घरी खाद्य म्हणून आपण तूर पीक घेत असतात किंवा खाद्य वरण आपण वगैरे खात असतात. आता आपल्याकडे शेतकरी अनुभव शेतकरी. नमस्कार काका. नमस्कार. आपलं सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपलं पूर्ण नाव सांगा. उत्तरेश्वर बापूराव बुधवंत. बरं, आपण किती एकर तूर आहे तुमच्याकडे? 8 एकर. 8 एकर आहे. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 8805 43 2603. बरं, आता या तूर 1 एकरला किती बियाणं लागलं तुम्हाला पेरताना? 2 किलो. 2 किलो बियाणं लागलं. बरं, आता ही जी अंतर आहे तुरीमधलं किती अंतर आहे? 5 फूट. 5 फूट आहे. आता ह्या अंतरमध्ये जास्त पॅक होईल, किती अंतर पाहिजे अॅक्युरेट? 6 फूट पाहिजे. शेतकरी मित्र लक्षात घ्या, आपण तूर लागवड करत असताना 5 फुटाचं अंतर जर ठेवत असाल तर आपल्याला आता जी बघत गर्दी भरपूर झाली आणि व्यवस्थित असं नियोजन केल्यामुळे एवढं पीक चांगलं जोमात नाही आले. परंतु 6 फुटाचं जर अंतर ठेवलं तर आपली तूर पूर्ण बहार होईल आणि एवढं उत्पादन चांगलं येईल. आता दुसरं अजून काय काय केलं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काहीच नाही, टोकन केले. टोकन केलेले. टोकन करून 2 किलो बियाणं लागलं होतं. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आपण टोकन ही प्रक्रिया वापरणं गरजेचं. आता टोकन मशीनचं बघितलं, महाडीबीटी मध्ये अंतर्गत टोकन मशीनला सुद्धा भरपूर असं अनुदान आहे. जर आपण टोकन मशीन जर घेतली आणि आपण टोकन केला तर हरभरा सारख्या पिकाला असं टोकन करू शकतो, राजमा पिकाला करू शकता, बाकी सोयाबीन पिकाला टोकन करू शकता किंवा तुरीला. आता लक्षात घ्या, टोकन पिकाचा फायदा काय लक्षात घ्या. ह्या 2 पिकामधील अंतर बघा किती आहे, भरपूर. या 2 पिकामध्ये भरपूर असं अंतर हे टोकनमुळे होऊ शकतं. जर पेरणी केली असती तर अशा प्रकारे तूर आली नसती, याचा बुड जे बघितलं तुम्ही असे मोठे झाले नसते किंवा एवढा फुटवा झाला नसता. लक्षात घ्या, कुठल्याही पिकाचा जितका जास्त फुटवा तितका जास्त उत्पादन असते. आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपली फुलधारणा चालू असते तेव्हा आपल्याला पाणी जास्त द्यायचं नाही. कारण काय, फुलगळ होती काका. फुलगळ होते. जितका झाडाला तुम्ही ताण देताल तितके फुलाची संख्या जास्त वाढत असते. दुसरं लक्षात घ्या, आता फुलगळ आता नॅचरली आपल्या धुईमुळे आता भरपूर शेतकऱ्यांच्या फुलगळ झालेले. आता धुईमुळे काय होत असते, फुलामध्ये पाणी साचतं आणि फुलगळ होत असते. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती असते की आपण वेल एक्स्ट्रा सारखा प्रोडक्ट वापरा की जेणेकरून आपल्या धुई जरी पाणी त्या प्रोडक्टला तरी कुठलंही काही होणार नाही किंवा धुईमुळे आपले फुलगळ होणार नाही, आपलं उत्पादन चांगलं होईल. दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आपल्या तुरीमध्ये जे फुलं आहेत आणि शेंगा आहेत, आता आपल्या शेंगाची साईज जर आपल्याला चांगली बनवायची असेल, ज्यांच्याकडे ड्रिपवर असेल त्यांनी आपलं 0050 सोडणं गरजेचं नाही, 05234 खत सोडणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ब्रँड SL म्हणून एक औषध आहे. जर तुम्ही हे जर फवारलं तर आपल्या शेंगाची साईज प्लस फुलगळ होणार नाही आणि आपले एकरी उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त चांगलं निघेल. काका आता आपल्याला तुम्हाला फवारता येत नाही तरी बी बाकी शेतकऱ्यांसाठी हा सल्ला असेल की आपण अशा प्रकारे नियोजन करा. आता या काकांची मेहनत, आता लक्षात घ्या, शेती एवढी सुदृढ आणि एवढी चांगली दिसण्याचं कारण आहे की काका आपले भरपूर अशी मेहनत करतात. अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी सुधारित पद्धत वापरा, तुरीसारखं पीक करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. अजून काय सल्ला सांगायचा का आमच्या शेतकऱ्याला, काय केलं पाहिजे? सल्ला तर टोकन करायची, पुन्हा 24-24-0 बांगडी पद्धत खत घालायचे. बांगडीवर 24 खत वापरायचं. 24-24-0. आता लक्षात घ्या, खताचं नियोजन मी सगळ्यात 24-24 मध्ये 12-32-16 सुद्धा खत वापरून 10-26-26 खत वापरा सुद्धा. अशा प्रकारे वेगवेगळे खत वापरा तुम्ही जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि उत्पादन होईल. शेतकरी मित्रांनो, आज जर तुम्हाला तुरीमध्ये काही नवीन विचारायचं असलं तर नक्की आपल्या चॅनल मार्फत कमेंट करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि काकाचा तर अनुभव भरपूर आहे, ह्यांनाही कॉल करून विचारा. आणि अशा प्रकारे आता जर तुम्ही बघितलं, सगळ्यात महत्वाचं ही जी सगळं बहरलंय, एक कृषी सल्ला देणं अत्यंत महत्वाचं आहे. यांना किसान कृषी सेवा केंद्र आपले जवळा पाटे यांनी भरपूर असा सल्ला दिलाय. बोंदर समूह आहेत त्यांचा नाव, त्यांनाही तुम्ही सल्ला सांगा. तुम्ही जवळपास शेतकरी असेल त्यांच्याकडून बी सल्ला घ्या. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित असं नियोजन करा आणि पिकाचं उत्पादन चांगलं मिळवा. अशाच प्रकारे आपल्या काकाने आपल्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.